चारही बाजूने समुद्राने वेढलेलं पोर्तुगीज काळातलं हा ऐतिहासिक किल्ला तुम्हाला माहिती आहे का? तर मित्रांनो, आज आपण चाललो आहोत अलिबाग मधील चौल येथील कोर्लाई किल्ल्यावर, जो की मुंबईपासून साधारण 100 किलोमीटरच्या अंतरावर आहे. कोर्लाई गावात पोहोचल्यावर पायथ्याजवळ आम्ही पहिला नाश्ता केला, मग गड चढायला सुरुवात केली. गावातल्या लोकांनी सांगितलं की मागच्या बाजूने जा, फक्त 15 मिनिटं लागतात. आणि खरंच मित्रांनो, आम्ही अवघ्या 15 मिनिटात वर पोहोचलो. कोर्लाई किल्ल्याला 3 प्रवेश मार्ग आहेत, एक गावाकडून, दुसरा पश्चिमेला असलेल्या लाईट हाऊस मधून आणि तिसरा लाईट हाऊस ओलांडून उत्तरेकडील टोकाकडून आहे. हा किल्ला एक चिंचोल्या डोंगरावर बांधलेला आहे. साधारण 1 किलोमीटर लांब, रुंद फक्त 30 मीटर आणि उंच सुमारे 80 ते 90 मीटर आहे. गडावर पोहोचल्यावर खूपच शांत आणि थंड वातावरण जाणवतं. येथे अजूनही जुने तोफांचे अवशेष पाहायला भेटलं. पश्चिमेला अथांग पसरलेला अरबी समुद्र आणि पूर्वेला कुंडलिका नदीची खाडी. दोन्ही बाजूंचा व्ह्यू खरंच मन वेडं करून टाकतो मित्रांनो. गडावर एक छोटंसं महादेवाचं मंदिर आहे आणि समोर 2 वृंदावन आहेत. पोर्तुगीज बांधणीच्या चर्च मागील तटबंदीमधून दक्षिण टोकाकडे जाण्याचा एक दरवाजा आहे. हा दरवाजा पंचकोनी बुरुजांनी संरक्षित केलेला आहे. येथून तुम्हाला पूर्व पश्चिम दोन्ही किनारे आणि संपूर्ण कोर्लाई गावाचं अप्रतिम दर्शन होतं मित्रांनो. कोर्लाई किल्ल्याची रचना पोर्तुगीजांनी अतिशय रणनीतीपूर्वक केली आहे, त्यामुळे सागर आणि कुंडलिका खाडीवर नजर ठेवणे खूपच सोपं होतं. तटबंदी, अनेक दरवाजे, बुरुजावरील रोखलेला तोफा आणि समुद्राचे विशाल दर्शन, हे सर्व मित्रांनो मन मोहून टाकतं. म्हणून मित्रांनो, जर तुम्ही अलिबागला आलात तर कोर्लाई किल्ला नक्की भेट द्या आणि असेच नवनवीन ब्लॉग बघण्यासाठी आपल्या मराठी पेजला नक्की फॉलो करा.